ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करुणी प्रारंभे, टफावर थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचं गातो गुणगान जी जी जी, शिवाजी राजाचं गातो गुणगान जी जी। आता तो पोवाडा खूप मोठा आहे, पण आता या दोन ओळी। राजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले आणि औरंगजेबाच्या कैदेतून राजे सुखरूप सुटले आणि राजे रायगडाकडे निघालेले आहेत। रायगडाकडे निघालेले असताना राजांनी आपला वेश बदलला, साधूचा वेश धारण केला आणि नाव ठेवला आनंद, हातामध्ये कमंडलू घेतला आणि राजे रायगडाकडे निघालेले आहेत। जय जय आलक निरंजन साधू, जय जय आलक निरंजन साधू, रुद्राक्षाच्या माळा कंठाला, आनंद म्हणून राजा नटलेला। राजांनी आपलं नाव ठेवलंय आनंद का? न जाणो हुकून चुकून जर आपण पुन्हा मोगलांच्या ताब्यात सापडलो तर आपल्याला जिवंत सोडलं जाणार नाही आणि म्हणून हा गनिमिकावा राजांनी केला। पुढून प्रतापराव गुजराचे घोडे दौडत येत होते। प्रतापराव गुजर राजाचा सरसेनापती थांबला, साधू महाराजांना मुजरा केला, प्रणाम साधू महाराज, कहां से आ रहे? इधर कोल्हापूर से आ रहे। कहां जा रहे? इधर काशी जा रहे। राजांनी प्रतापराव गुजराला ओळखलं विद्यार्थ्यांना, परंतु प्रतापराव गुजराने राजांना ओळखलं नाही। प्रतापराव गुजराला राजे म्हणतायत, तुझ्या मनात एक शंका आहे, सांगू? तुझा राजा आग्र्याच्या कैदेत जेरबंद आहे, काळजी करू नको, अमुक अमुक दिवशी तुझा राजा गडावर येईल, यात कुठली शंका नाही। प्रतापराव गुजराला मनातून आनंद झाला, साधू महाराज तुमची ही वाणी जर खरी झाली तर हातातलं सोन्याचं कड मी तुम्हाला भेट म्हणून बक्षीस देईल। आणि बोलता बोलता राजे म्हटले, ज्या दिवशी तुझा राजा गडावर असेल त्या दिवशी मीही तिथं असेल। आणि राजे मार्गक्रमण करायला लागले, जय जय आलक निरंजन साधू, आणि रायगडावरती येऊन पोहोचले, रायगडावरती पोहोचले आणि आवाज दिला, मा साहेब भिक्षा द्याल? मा साहेब यावेळी देवघरात पोथी वाचत बसलेल्या होत्या, राणी वर्ग पळत आलाय भिक्षा घेऊन। ह्या साधू महाराज, महाराज म्हटले, आम्हाला तुमच्या आजची भिक्षा नको। राणीनं ओळखलं नाही, राणी वर्ग पळत गेला आणि मासाहेबांना म्हणताय, मासाहेब तो साधू तुम्हालाच बोलवतोय। मासाहेब उठल्या, उठताना पुटपुटल्या, मात्र किती हट्टी साधू आहे, माझा शिवबाई असाच हट्टी आहे। मासाहेब आले आणि मासाहेबाच्या तोंडातून शब्द निघाले, भिक्षा घ्या साधू महाराज। आणि राजे म्हटले, भिक्षाम देही। आवाजात आईनं ओळखलं, जिजाबाई घेती आला बलहान, शाहिरानं साजा चढविला, पूर्ण चढून शाहिरी सा झाला, शाहीर हे मन गातो पोहड्याला, गातो पोहड्याला। शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। तन मन धन मी वाहियले, माय मराठी तुझिया पायी, तन मन धन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी, तुझिया नामी।
बघा, पावसाच्या किल्ल्यामध्ये जे पावसाचे पाणी आहे ते साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहेत. या ठिकाणी एक मध्ये स्तंभ दिसतो, त्या स्तंभाला बारीक बारीक छिद्रसुद्धा पाडलेली आहेत आणि या उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. या ठिकाणी प्रत्येक कलाकुसरात एक दूरदृष्टी लपलेली होती. भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी प्राण